इथपर्यंतचा प्रवास अगदी चांगला पण होता आणि खडतर पण होता. म्हणजे मी वयाच्या 3ऱ्या वर्षापासून स्विमिंग करते आहे. मी 5 वर्षाची होते तेव्हा पहिली कॉम्पिटिशन खेळली माझी. त्यात मला मेडल मिळालं आणि इंग्लिश चॅनल पोहायचा हा विचार मी 8 वर्षाची होते तेव्हापासून करते आहे. म्हणजे मला छान वाटायचं की लोकं समुद्रात पोहत आहेत. ते बघून माझी पण इच्छा झाली होती आणि त्यानंतर मी विचार केला की मला पण इंग्लिश चॅनल पोहायचं आहे. यामध्ये बऱ्याच अडचणी आल्या. म्हणजे 2022 साली मला विजयदुर्गला स्विमिंग करताना जेलीफिश स्टिंग झाला होता. त्याच्यामुळे माझ्या हातावर 11 सर्जरीज झाल्या आहेत. त्यानंतर 1 वर्षाचा पूर्णपणे गॅप पडला होता मला प्रॅक्टिसमध्ये. त्याचबरोबर कोरोना काळात 2 वर्ष काही प्रॅक्टिस झाली नाही. अशा अनेक अडचणी आल्या. सर्जरीनंतर जेव्हा मी प्रॅक्टिस चालू केली त्यानंतर माझ्या हातातून रक्त यायचं, हात सुजायचा जास्त प्रॅक्टिस केली की. अशा अनेक ऑब्स्टॅकल्स आले. पण मी म्हणजे मला इंग्लिश चॅनल पूर्ण करायचंच होतं. हे माझं लहानपणापासून स्वप्न होतं. सो ते मी कंप्लीट केलं. माझे जे कोच आहेत शेखर खासनीस आणि प्रतीक जावडेकर यांनी मला माझी प्रॅक्टिस घेऊन मला मेंटली स्टेबल केलं, मला मेंटली स्ट्रॉंग केलं. त्याचबरोबर घरच्यांनी मला मेंटली सपोर्ट दिला. त्याचबरोबर फायनान्शियली पण माझ्या घरच्यांनी मला सपोर्ट केलं. हो, मला जेव्हा मी प्रॅक्टिस स्विम करत होते डोवरमध्ये इंग्लंडमध्ये त्यावेळेला मला जेलीफिश स्टिंग झालं. त्यावेळेला थोडी मी घाबरले होते कारण का जे मी 1 वर्ष जे सगळं काही सहन केलं तो सगळा रिकॉल मला आला आणि त्यावेळेला थोडंसं मला घाबरल्यासारखं झालं. पण मी त्यावेळेला बाहेर येऊन माझ्या बाबांना फोन केला, त्यांच्याशी बोलले. त्यानंतर मी परत पाण्यात गेलं आणि त्यानंतर माझी भीती पूर्णपणे गेली. म्हणजे इव्हेंटच्या दिवशी मला बरेच जेलीफिश स्टिंग झाले, खूप जेलीफिश होते पाण्यात, पण मी दिवशी घाबरले नाही. त्यावेळेला मला 5 किलोमीटरचा इव्हेंट पोहत होते मी विजयदुर्गला समुद्रात. त्यावेळेला मला पहिल्यांदा 5 किलोमीटरच्या इव्हेंटला पहिल्यांदा एक 100 मीटरवर स्टिंग झाला आणि त्यानंतर फिनिशच्या वेळेला 200 मीटर बाकी होतं तेव्हा झालं. तो खूप पेनफुल होता. म्हणजे असं झालं मला की माझ्या हातात कोणीतरी अशा 100 नीडल्स अशा टोचल्या आहेत आणि त्यानंतरचा जो 1 महिना होता तो अतिशय म्हणजे वेदनांमध्येच गेला. माझ्या सर्जरीज झाल्या, रोजचे इंजेक्शन, सलाईन, हे खूप डिफिकल्ट होतं. हो, म्हणजे जे ट्रुडी म्हणून आहेत त्यांनी 1926 साली पहिल्यांदा इंग्लिश चॅनल पोहला. त्यावेळेला त्यांना पण खूप डिफिकल्टीज आल्या. त्यांच्यावर एक मूव्ही पण आहे. त्या जगातल्या पहिल्या महिला आहेत ज्यांनी इंग्लिश चॅनल कंप्लीट केला आणि त्याला आज म्हणजे यावर्षी 100 वर्ष कंप्लीट झाले. त्यावेळेला त्यांचं जे टायमिंग होतं 14 तास 31 मिनटं, तेच माझं 100 वर्षानंतर तेच आलं आहे 14 तास 31 मिनटं. पुढे मी आत्ता सप्टेंबरमध्ये USA चालली आहे. कॅटेलिना चॅनल आणि मॅनहॅटन 20 ब्रिजेस असे 2 इव्हेंट आहेत व त्याचबरोबर मला 7 ओशन्स पण करायचे आहे. आत्ता मी तयारीमध्ये पूलमध्ये सराव करते. म्हणजे रोजचे एक 6 तास 8 तास असं पोहते. त्याचबरोबर वीकेंड्सला मी 8-10 तास 12 तास असं पोहते आहे. त्याबरोबर रात्री पोहण्यासाठी मी हळशीला लेकमध्ये स्विमिंग करते. रात्री आम्ही 2 वाजता जातो तिथे आणि मग रात्रभर पोहतो. पुढे मला ते 7 ओशन्स करायचे आहेत. म्हणजे आपला भारतातून अजून कोणी केलं नाही आहे महिलेने. मेलमध्ये केलं आहे पण अजून फिमेलमध्ये कोणी केलं नाही आहे. सो मला ते करायचं आहे. मी हाच संदेश देईल की तुम्ही जे स्वप्न बघताय तर ते तुम्ही पूर्ण केलं पाहिजे. त्याच्यात कितीही ऑब्स्टॅकल्स येऊ देत, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून तुमचे जे ध्येय असेल ते पूर्ण केलं पाहिजे.